36वा दिवस. सकाळी 6 वाजता. दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी. वाजता. एक नवीन रीत सुरू करण्यात आहे. ते आहे की आपल्या वाड्यात एक मालकीणबाई नसणार आहे, 2 मालकीणबाई असणार आहेत, पण दुसरी मालकीणबाई ही आपली छोटी मालकीणबाई असणार आहे. कारण की मला असं वाटते की या मालकीणबाईचं जे पद आहे ते खूप मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे आणि सगळीकडेच एक पेअर ऑफ डोळे असणं हे खूप मुश्किल आहे. तर मी पहिलेच सांगते की छोटी मालकीणबाईला काही कामाची विभागणी नसणार आहे, तिला फक्त दुसऱ्यांच्या कामावरती नजर ठेवायची आहे. पण जर कोणाचं काम नाही झालं आणि पाऱ्यावरती ओरडा बसत असेल तर तो ओरडा फक्त मी सहन करून घेणार. मला असं वाटतं छोटी मालकीणबाईसाठी वर्षा ही खूप चांगली कॅन्डिडेट आहे. तर तिला तुम्ही सगळे रिपोर्ट करणार आहात. पण सगळ्या गोष्टीत एक ट्विस्ट पण असतो. ट्विस्ट हे असणार आहे, जर तुम्हाला असं कोण वाटलं की काम करत नाही आहे आणि तुम्ही मला रिपोर्टिंग केली आणि तो माझ्या वॉर्निंगनंतरही तो ऐकत नाही आहे, तर सजा देण्यात येणार आहे. या तर ती सजा जो नाही काम करत आहे त्याला मिळेल, या तर ती सजा छोटी मालकीणबाईला. कर मजा. हे कसं? छोटी मालकीणबाई, छोटी मालकीणबाई, छोटी मालकीणबाई, प्लीज टाळा वाजवा. सकाळी 10 वाजता. नमस्कार. राम राम. नमस्कार. झोप खूप छान लागली असेल ना काल? अरे खूप छान झोपलाय. काल तुम्हाला वानोळं मिळालं असेल ना? काय मिळालं? वानोळं म्हणजे वानोळं म्हणजे निरोप घेताना देण्यात येणारी वस्तू. म्हणजे तुम्हाला कशी मिठाई चॉकलेट मिळाली तसं पूर्वी मिळायचं नाही. पूर्वी मिळायच्या भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं, घरी बनवलेल्या 2 पायली डाळी, ओल्या हरभऱ्याची पेंडी, असं बरंच काय 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 मिळायचं. म्हणजे शेतात जे काही पिकायचं ना ते मिळायचं. संस्कृती, तू आई वडिलांना तू ज्या घरात राहत होतीस या गावात आल्यानंतर त्या घरी तू घेऊन गेली होतीस, तेव्हा तिथे तुला काय मिळालं? तिकडे ना पूर्ण बॅग भरली त्यांनी आणि सगळं म्हणजे गावाचं त्यांनी असे हरभरे, हळदी सगळं दिलं आणि ते मेवा असं दिला त्यांनी. बरोबर, कळलं तुला आता वानोळं म्हणजे काय? वानोळं, मेवा. वानोळं म्हणून अल्कलाईन वॉटर मिळालं की नाही? नाही, ऍक्च्युअली जे माउंटनचं वॉटर असतं ना ते अल्कलाईनच असतं. आपल्या शहरातलं पाणी कारण की एवढं घाण झालेलं आहे म्हणून त्याच्यात आपल्याला मशीन लावून अल्कलाईन करायला लागतं आणि इकडे नॅचरली मिळतं. कळलं म्हणजे तुला नाही का? नाही, चला आता पाण्याचा विषय निघालाच आहे काळूवळू, तर मला असं वाटतं एक लुटूपुटूची मोहीम करून टाकूया. काय म्हणताय? चालतंय की. प्रत्येकाच्या समोर बादलीत पाणी आहे, तिथे जायचं, उंजळीत पाणी घ्यायचं आणि इथे येऊन तांब्यात भरायचं. तुमच्या सगळ्यांची जर संमती असेल या मोहिमेसाठी आपण रसिकाला विश्रांती देऊयात का असं मी तुम्हाला विचारतो. पण रसिका, तुला जी मुख्य मोहीम असेल त्यावर तुला लक्ष द्यावं लागेल आणि तुला ती मोहीम करावीच लागेल. ठीक आहे, तर तू आता या मोहिमेसाठी अपवाद. ओके, ठीक आहे, सुरू करायचं. 3, 2, 1. कम ऑन रामसू. काहीच नाही
आज कधी केलं नसेल मी कधी. चला थांबा. थोडं इतकं राहिलं. थोडंसं राहिलंय. श्रेजा तेजाचं खूप आहे. तेजाचं खूप भरलं. अजून बाकी वाटतं. नाही फुल भरला. भरला पूर्ण भरलं. फुल आहे. थोडं. एक तांब्या भरायला किती जणांच्या ओंजळी लागल्या? 5. जर पूर्ण भरायला लावला असता प्रत्येकीला तर वेळ गेला असता. किती वेळ गेला असता? 1 तास. म्हणजे प्रत्येकीला जर तांब्या भरायचा असता तर काय परिस्थिती झाली असती तुमची? या गावात पाण्याची परिस्थिती काय? खरं तर याच नाही, बऱ्याच गावांमध्ये पाण्याची परिस्थिती काय हे तुम्हाला कळण्यासाठी आज बालेघर गावातून आपल्या इथे खास पाहुणे आले. मोहन सूर्यवंशी, नंदा मराठे आणि शैला सूर्यवंशी. काका, किती संघर्ष करावा लागतो पाण्यासाठी आणि किती वर्षांपासून? गेली 2-2.5 वर्ष झाली. 2-250 वर्ष. तिसरी पिढी आहे. तुम्हाला अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा नेमका संघर्ष काय आहे आणि कशाबद्दल आहे जरा ते सांगाल का? गाव एकदम आदिवासी आहे आणि डोंगरावर उंच आहे आणि तिथं खडक आहे, सगळा पाषाण खडक आहे, 1 फुटभरच माती, त्यामुळे तिथं पाण्याचा सोर्स नाही. पूर्वी काय होतं, एक आमच्या म्हणजे माझं 69 वर्ष वय चालू आहे आता, आम्हाला 3 किलोमीटर असं डोंगरातनं पाणी असं इथनं खाली यायचं आणि खाली वर न्यायचं. रोज 1 हांडा, 1 तास ते 1.5 तास लागायचा एका हांड्याला. हो. आणि ते पाणी वर नेऊन हे करायचं. आणि आता 5-6 वर्ष झाले तिथे 2 विहिरी आम्हाला काढून दिलेल्या आहेत सरकारने, पण त्याला पाणीच लागलेलं नाही. पाऊस पडलं तर होतं, पाऊस नाही पडलं तर पाणी नाही. पावसात सुद्धा आम्हाला खाली 3 किलोमीटर जायला लागतं. आणि जमीन सुद्धा आता अशी आहे की पाऊस पडला तर पिकतं. आता आम्हाला त्या ताला धरायच्या खाली वाईला कुठं पूर्वी आम्ही काय करतो, मोळ्या अशा तोडायच्या आणि वाईला आणून इकायच्या आणि वाईला इकायच्या आणि ते पोट धान्य घ्यायचं आणि वर जायचं डोंगरावर. म्हणजे चिमणी गत पाखरांगत आमचा आता इथेच चालू. आता आम्ही आमचा ताला धरतो. सांगाल? आमचं गाव आहे डोंगराव. बरोबर. वर म्हणजे आम्हाला मार्ग कशाचाच नाही, असं निम्या डोंगरात नेऊन आम्हाला पाणी न्यावं लागतं. 3 किलोमीटर आहे डोंगरात. बापरे. मग तिथून आम्ही पहिली पोरं आम्ही तिथं आंघोळीला न्यायचो. कपडे बिडे तिथंच त्यांची धुयायची, तिथंच वाळवायची आणि तिथून हंडा डोक्यावरती वर गमिलं कपड्याचं पोरं घेऊन वरती यायचं चढून. बापरे. आता आम्हाला झालंय जरा पाण्याचं, पण तरी पण 1-1.5 किलोमीटर जावंच लागतंय. मी पण तेच संघर्ष करत आहे. आणि आता गावाच्या जवळ पाणी आहे तरी 40 फुटावरनी पाणी ओढावं लागतं. 40 फुटातून पाणी ओढावं लागतं. एका हांड्याला 15-20 मिनिटं लागतात. 7-8 वेळा बादली खाली टाकावी लागते, परत वर वाढावी लागते. यायला 10 मिनिटं, परत गावात मध्ये एका हांड्याला आम्हाला अर्धा-पाऊण तास लागतो. म्हणजे दिवसातला किती वेळ तुमचा पाणी भरण्यामध्ये जातो? आमचा सकाळचं 2-2.5 तास, संध्याकाळी 2-2.5 तास आम्ही पाणी. दोनदा तुम्हाला जावंच लागतं. लक्षात आलं तुम्हाला काय परिस्थिती आहे? पाणी आपल्यासाठी किती महत्वाचं आहे की क्षणाक्षणाला पाणी आपल्याला लागतं, तहान लागते, पण त्यांची तहान सुद्धा त्यांनी मोजून ठेवलेली आहे. आता आपण एवढंच प्यायचं, कारण की जास्त जर संपलं तर पुन्हा आपल्याला खाली जावं लागेल आणि पुन्हा जायचंच आहे पाणी आणायला, पण त्यांची वेळ ठरलेली आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की पाणी सुद्धा जगणं किती खडतर करू शकतं आणि खरंच पाणी आपलं आयुष्य आहे. मला असं वाटतं की या गावकऱ्यांसाठी जर आपण काही आज हातभार लावू शकलो तर त्यासारखं सौभाग्य काही नसेल. हो, बरोबर. आणि म्हणून
आज आपली मोहीम तीच आहे की आपल्याकडनं एक हातभार, आपल्याकडनं एक मदतीचा हात त्यांच्या गावाला आपल्याकडून मिळणार. काका, तुम्ही इथे आलात, तुम्ही तुमची परिस्थिती सांगितलीत आणि तुमचं जीवन कसं आहे ते सांगितलं आणि तुमचा संघर्ष सांगितलात, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. चला आता आपण मोहिमेकडे वळूयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी वाचवा ही मोहीम आपल्याला करायची आहे. म्हणजे काय करायचंय तर गावात जायचंय आणि जिथे जिथे तुम्हाला दिसतंय की पाणी वाया जातंय तिथे तिथे तुम्हाला ते पाणी वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करायचे. त्यानंतर आता दुसरा टप्पा तुमचा, बालेघर गावातल्या लोकांसाठी तुम्हाला जास्तीत जास्त पाणी भरून द्यायचंय. विहिरीतून पाणी काढायचं आणि मग तिथे जी टाकी असेल त्या टाकीत जाऊन भरायचं. दोन्ही गटांना एक एक टाकी आम्ही देणार आहोत आणि ती टाकी 2000 लिटरची आहे. आणि सगळ्यात आधी ती टाकी कोण भरून देईल ते असतील विजेते. तुम्हाला या मोहिमेसाठी हार्दिक कडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू दादा. चला लागा तयारीला. सकाळी 11 वाजता. मुलींनो, आता आपण आलोय बालेघर गावामध्ये. चला आता तुम्हाला त्या गावाची सैर करून आणतो. सुंदर गाव. बरं, तुम्हाला तुमच्या टाक्या माहिती आहे, कोणाला कुठल्या टाक्या आहेत? आता प्रश्न असा आहे, ही भरणार कसं काळू? ह्याला काय म्हणतात? काय हंडा किंवा कळशी हंडा. तुम्हाला आता काय करायचंय, गावातल्या लोकांकडे जायचंय आणि त्यांच्याकडून सगळं गोळा करून आणायचंय. की आपण प्लास्टिक वाल्या बघूया, कारण की मी उचलू शकू, पडू शकू. पाईप ॲक्च्युली सक्शन करून ना डायरेक्टली ते पाणी. तुम्ही दोघे इकडे जा, आम्ही दोघे इकडे जा. ठीक आहे. चला. चला. हॅलो, कोणी आहे का? कोण आहे का घरात? आजी येऊ का? कोण तुम्ही? कुठे आलाय? 1 मिनिट, मला दिसली आहे एक स्टीलची बकेट आणि एक टोपण, पण यु नो इट्स हे गुड मॅनर्स नाही आहे की न विचारता मी काही घेऊ शकते. किती वेळ लागतो? हे एक आणायला 2 तास लागते. तुम्ही एकटेच आहेत, अजून कोण पाणी भरलं नाहीये? नाही ना, पाणी भरायचं. किती कष्ट या वयात आहे, कष्ट करायचे असतात की आराम करायचे असतात? काय करायचं? एक पोरग आता ते वारला, ऑपरेशन केले, पोरीला किडनी दिली. एका किडनीवरच आहे. अरे बाप. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी, लेकराची गान तुला उतार आता तरी. तुमच्याकडे खरंच असं पाण्याचं कमी आहे का? काय की मी काय म्हणते, नळ तर इथे पाणी येतं का? पण आता बंद झालं. कधी येतं? ते पावसात येतं. पाणी नसतं तिथं, विहिरीतून आणावं लागतं. आम्ही जेव्हा तिथे गेलो आणि ते एक्सपिरियन्स केलं तेव्हा एक वेगळीच अशी स्पार्क आलेली की नाही, आत्ता तर करायचंच आहे आणि जिंकायचं वगैरे बाजूला ठेवून ह्यांची जितकी मदत करता येईल तितकी करायची. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी आलोय तिकडे, तुमच्यासाठी पाणी भरायला. हात दुखतात काय? हात दुखत्यात, पाय दुखत्यात, सांग. डॉक्टर कवा येतो ते? अच्छा, डॉक्टर येईल मग आता. ते चालाही नाही. अच्छा, पाणी कुठून आणायचे तुम्ही? तळ्याचं म्हण जायचं. अच्छा, तिकडनं पाणी आणायची. किती लांब आहे ते? आता नाही, तिथे तळपी येत तिथून. अरे बाप. मग आता आहे का गावात पाणी? कुठे नळ आले? नळ आल्यात पण पाणी नाही आलं अजून. बरोबर, येईल पण येईल. आता तरी बघ देवा
रसिका रमशा हे बघ 3 आणलेत. आम्हाला माहिती होतं की आजचा टास्क आम्हाला चांगलाच करायचा आहे, कारण कम्युनिटीसाठी आम्ही करत होतो आणि मनापासून करायचं होतं, म्हणून 100% द्यायचा होता. दुपारी 2 वाजता एकदाच आपण विहिरीजवळ पोहोचलेलो आहे. हो, उडी मारायची 2 तास लागले फक्त. तुम्हाला या टास्क साठी पण 2च तास मिळणार आहे. तुमची वेळ सुरू होते आता. जोरात टाकावी लागेल. मुंबईच्या पोरीचा नवा प्रकार. नाही होत आहे. तोंडाने पाणी ओढून करते चमत्कार. नाही होत आहे. मी विहिरीमध्ये पण तो पाईप घुसवण्याचा प्रयत्न केला आणि पाणी काढायचा प्रयत्न केला, पण ती खूपच जास्त डीप होती. तर मग मला टाइम वेस्ट बिलकुल नव्हतं करायचं. माझी स्ट्रॅटेजी फेल गेलेली. तेवढा पण आजी आहे, एवढी मेहनत करतात, त्या कळशी उचलून आणतात. त्यांना 1 दिवसाची का ना आम्ही सुट्टी दिली असं. जास्त प्रेशर आलेला आणि माझं हे जे पाय जिथे मला जखम झाली आहे तो पाय पूर्ण ओला झालेला आणि मला खूप त्रास होत होता आणि मी एका पायावर बॅलन्स करून विहिरीतलं पाणी काढत होती. झालं शेजाचा तिकडे. हे दोन्ही भांडे खूप जड आहे आणि श्वास घ्यायला त्रास होतोय, पण गाववाल्यांसाठी पाणी भरत राहणार. सांगता हो मग सांगतो की मग इथं डोंगराव पाणी शिवार काय सांगता. हा शेतातलं करायला पाहिजे, पाणी भरायला पाहिजे. चुंबळ घ्यायची. एक चुंबळ द्याल का मला? चुंबळ असं म्हणतात ग तिला. थँक्यू. मी आणून देते तुला चुंबळ. ससाला पण मध्ये ठेवलं ना. हा खूप टाइम वेस्ट करते, ती पकडू पण नाही शकत. मग तिकडून मी घेऊन जाऊ, ससाला भरायला सांगूया पाणी. हा. स्नेहा आणि ससा यांचं ऑलरेडी भांडण झालं आहे. म्हणजे मला फक्त एकच मी प्रे करत होते की आज जर भांडण झालं तर मग झालं, आपण हारणार आहोत. नको नको नको, फक्त तू तिकडे पाणी भर, कारण की संपायला ऑलमोस्ट. आम्ही त्या ड्रम मधला जो पाणी होता तो कळशीत भरला, थोडं कमी केलं त्याचं वजन. तर रसिका आली की अंकिता तू नी, कारण की मला खरंच उचलत नव्हतं ते, आणि अर्धा रस्ता रमशा आणि रसिकाने केला. तुला जमत असेल तर पुढे चल. मी जाते पुढे. एक आपल्याला मिडवे ठेवायला पाहिजे माणूस.
तर खूपच क्रेझी आहे. चल चल चल. दिस इज हाफ वे. दिस इज नॉट हाफ वे. तिथून पूर्ण चढून आणायचं आहे. इकडे उभी राहते मी. ठीक आहे. पण एकच लक्ष ठेवायला लागेल, ते लोक आपल्या बादल्या घेऊन नाही जायला पाहिजे. नाही घेऊन जाणार, 2-2च येणार. एक जर्नीमध्ये एक माणसाचं पॉसिबल नाही आहे. काहीच सुचत नव्हतं, फक्त एवढं माहिती होतं की ते पाणी सांडवायचं नाहीये. ती हंडा आणि कळशी पकडून ठेवायची जपून आणि बाळासारखं तिला नेऊन त्या टाकीमध्ये खाली करायचं. कसं करताय तुम्ही रोज? तुझ्यासारखे 2-2 कळशी आणून मी. आम्ही इथून तिथे पाणी ट्रान्सफर करताना इतकं एकमेकाला नाही एक बूंद पर नाही पडली पाहिजे, एकदम आम्ही कॉन्सन्ट्रेट करून टाकत होतो. एकदा तर मी ऑलमोस्ट जाणार होती, तर मी काकीला एकदम मला काकी नुसतं मला सपोर्ट द्या. तर काकीने मला सपोर्ट दिलं. इकडे या ना एक जण, इकडे हे पकड प्लीज. सोड इकडेच. आम्हाला वाईट वाटतंय पुरी. अरे रोज बघते तुम्हाला मी. तुला माहिती आहे आज माझा पाय भाजलाय, त्यामुळे मी चालू नाही शकत. पण हे मी तुमच्यासाठी करतेय. कालच तिथं बघितलं तुझं. बघितलं का? अरे हे तुमच्यासाठी. तासनतास शॉवर खाली आंघोळ करत पाणी वाया घालवणाऱ्या या मुलींच्या सोसायटीत एक दिवस जरी पाणी नाही आलं तरी यांची धांदल उडते. पण त्याच पाण्यासाठी मला बघून चीअर करत होती की वा तू केलं. येस डॉक्टर, नंतर तू मलाच करायचं आहे. ह्याच्यानंतर जे पण त्रास होणार नाही. आता लिफ्ट कर, सरळ रस्ता नाही. आमची जी मोठी ड्रम होती ब्लू कलरची, ते मध्येच नेता नेता ती तुटली. 1 2 1 2 1 2 आणि त्यामुळे अर्ध पाणी तिथेच गेलं. हेतल पकड. हेतल ये, हेल्प ले. मी हेतल आणि ससानी फायनल तो ड्रम असं खेचत आणला आणि हेतलची जी स्ट्रेंथ लागली, ऑल थँक्स टू हेतल. जेवढ्या पाण्याने मी नव्हती ओली झाली तेवढंच समाधानाने माझं मन ओलं झालेलं आहे. तर मंडळी, जाऊबाई गावाच्या मुलींनी जे काही धाडस केलंय त्याचं कौतुक मला जरा लय ऐकावंसं वाटतंय. काळू, वा. तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे त्यांना आम्ही रोज करतो, पण त्यांनी थोडा टाइम का होईना आमच्यासाठी वेळ दिला, पाणी आणलं. आभारी आम्ही त्यांचे. वा वा वा. मावशी, तुम्हाला कसं वाटतंय पोरींनी? बरं, चांगलं वाटतंय. गावकऱ्यांचं मंडळीचं आम्ही आभार मानतो आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघतो. पुढचा निकाल जो आहे आपला दादा वाडेवरती सांगेल. एकदा जोरदार टाळ्या आपण देऊ त्या पोरींना. हा हा. संध्याकाळी 5 वाजता काकी, तुम्ही कपडे धुताय ना, तो फेस सगळा पाण्यात चाललाय आणि साबणाचं पाणी येते नदीत जातंय. इकडे बघ.
काकी पाणी प्लीज बंद करा, ते ओव्हरफ्लो होत आहे. असताना ऍटलीस्ट ते बंद करा, तर एवढं वाहून चाललंय. कोण आहे का इकडे? हा बोला ना. अहो पाईप मधनं पाणी वाहत राहिले तिथपर्यंत, आम्हाला रस्त्यापर्यंत पाणी दिसतंय. उघडं का ठेवलंय पण झाकण का नाही याच्यावर? हे बघा इथे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं, याची सगळी माती वगैरे उडणार, पाणी खराब होईल. किती लोक आहेत ज्यांना पाणी नाही मिळत प्यायला आणि त्यांना खूप लांबून लांबून आणायला लागतं. आपण खूप लकी आहोत की आपल्याला घरातच पाणी येते, लोकांना घरात पाणी येत नाही. पाण्याची जी गरज आहे ते आपण सगळ्यांनाच आहे. तुम्ही जे ब्रश करता, तुम्ही जे आंघोळीला पाणी घेतात ते कमी प्रमाणात घ्यायचं. काका तुम्ही शपथ घ्या की आतापासून हे असं पाणी वेस्ट नाही करणार. आम्ही आजच्या नंतर कधीही पाणी वेस्ट करणार नाही. जल है तो कल है. जल है तो कल है. रात्री 8 वाजता नमस्कार. राम राम. नमस्कार. राम राम. तहान लागली की लगेच मी तर म्हणेन 20 नाही, खरं तर 100 रुपयाची पाण्याची बाटली घेतात ते. पण त्या अशा म्हणणाऱ्या पोरी गावातल्या माणसांचा पाण्याचा प्रश्न सोडवायला निघाल्या होत्या. खरंच कौतुक आहे तुमचं. आणि खरंच मला आज खूप समाधान वाटतंय की आज ज्या 2 टाक्यांमध्ये आमच्या या मुलींनी एवढे कष्ट करून पाणी भरून दिलं, ती टाकी ही जाऊबाई गावात कडून आणि आमच्या या मुलींकडून त्यांना आपण आणि पूर्ण झी मराठीकडून त्या गावाला आपण भेट दिलेली आहे. आत्ताच्या क्षणी तुम्हाला सांगतो, मला बा भ बोरकर यांची कविता आठवते. अरे वा, कोणची? पाणी याच्या उत्सविया मातले पाणीच पाणी, आणि त्याच्या प्रत्ययाने मी ही पाणी, मी ही पाणी. वा 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 वा. तुम्ही जी आज मोहीम केली त्याच्यामध्ये तिथे जसं पाणी भरत गेलं असेल त्या टाकीमध्ये, तसं इथेही त्या जमिनीमध्ये तुमचा घामही तेवढाच गेला असेल. हो नक्कीच. त्यामुळे दोघांची लेवल एकच असं मला वाटतं. आज खरंच पाणीचं किंमत कळली आम्हाला. खूप त्रास झाला, खूप ऊन होतं, पण गाववाल्यांसाठी आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि ते मोहीम मला वाटते फतेह केली आम्ही. मोहीम करताना खरंच खूप एक असं थेंब पडत होतं ना, खूप वाईट वाटत होतं की त्या माणसांसाठी किती डिफिकल्ट असेल ती गोष्ट, रोजचं पाणी भरणं. पण आजच्या दिवसाची हायलाइट तुम्हाला एक मिनिट मला बोलू दे. आम्हाला काढायचं होतं विहिरीतून पाणी, तर आम्ही बादल्या जमा केल्या, ड्रम घेतले, कळशा, हंडे, आणि श्रेजा मी पाईप घेतला. पाईप टाकून काढेन सगळं पाणी विहिरीतून. येते का? तर मी विचार केला ट्राय करून बघते. म्हणजे मला नेमकं जर यातून पाणी सुरू झालं तर आमची बोंबा बोंब आहे. ते टेन्शन मध्ये झालेले आहे. पाईप पण नाही, आम्ही तर नाही आणला. आम्ही काय दादा आमच्याकडे पण 2 सायंटिस्ट होते. हो का? म्हणजे नक्की मोहीम कशी होती? पाणी भरायची होती का काय? शास्त्रज्ञ तयार करण्याची होती. तर रसिकाचा असा आयडिया होता की गावकऱ्यांकडून आम्ही दुपट्टा घेणार किंवा ओढणी घेणार आणि असं बांधणार, पाठी एक मटका, पुढे एक मटका, 2 साईडला 2 मटका, मी फक्त पाठी म्हटलेला आणि 2 बकेट घेऊन. तसा तू एक वेगळं पाणी पितेस, ते साधारणतः 100-150 रुपये लिटर आहे. तर काय नक्की कोणत्या पाण्याची किंमत जास्त मला सांग. नक्कीच या पाण्याची किंमत दुप्पट त्रिपट 100 टाइम्स जास्त होती, म्हणजे 100 पटी जास्त होती. ह्याच्यानी जी ताण विजते ना, बरोबर, 2-2, 3-3 बॉटलनी नाही विजू शकत. वा. 2 हंडीची मी आज असे उचल, एक डोक्यावरती, एक साईडला, असं तसं आम्ही
जे उचलले ना तेवढं पाणी एक पॅन्ट धुवायला लागतं इकडे आमची. तर जो अर्धा एक तास मी शॉवर करत असते त्यात किती पाणी जातं सेल्फ केअरच्या नावाखाली. ते पाणी आज एक एक जेव्हा कळशी आणि असं उचलून आणलंय तर सगळं ते बाहेर निघालं सेल्फ केअर माझा. आम्हाला किती इझिली पाणी मिळते आणि त्यांना एवढी मेहनत करायला लागते. हॅट्स ऑफ त्या लेडीजला जे दिवस रात्र जेव्हा पण पाणी हवं असेल तर ते बोलतात ना एवढं कष्ट करून आणतात. कारण की एक मटका उचलणं म्हणजे माझ्या एवढ्या मुली होत्या आणि ते एकदम अशा हळूहळू चालतात आणि मी अशी भाई हे माझं रे प्लीज मदत करा मदत हे पकड प्लीज सोड इकडेच. त्यांना सल्यूट आहे माझ्याकडून की तुम्ही खूप 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 मेहनत करताय. तेच झालं माझ्यासोबत पण. मी असं घेऊन असं स्ट्रगल करून जाते आणि माझ्या बाजूला एक काकू 3 असे मटके घेऊन जाते आणि हसते माझ्यावर असे गेली पुढे. ते आम्हाला ना बाथरूममध्ये नळ वगैरे नाही आहे तर इथून ड्रम घेऊन इथून इथपर्यंत जावं लागतं. तर आम्हाला वाटत होतं की किती लांब आहे, रोज रोज बकेट उचलायचे, आंघोळ करायला तिथपर्यंत जायचो. पण ते बघितल्यानंतर असं वाटलं हे तर काही नाही आहे, हे तर लुटूपुटू पण नाही आहे त्याच्यासमोर. खूप वाट लागली म्हणजे आम्ही पण हे मोटिवेशन होतं की आपण मदत करतोय कोणाची तरी, त्यामुळे आम्ही नाही थांबलो. मी जेव्हा पाणी घेऊन जातो तर सगळ्यांना माहित होतं आतापर्यंत की माझ्या पायाला त्रास आहे. ती आजी बोलली अरे तू सोड ना, तू राहू दे ना, मी करते ना, मी येते ना. मी बोलले आजी आज नाही, आज तू आराम कर. आज जरी मला त्रास झाला ना तरी मी तुझ्यासाठी करणार, पण करणार. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि समाधान आहे की आम्ही काहीतरी करून आलोय आणि आम्ही काहीतरी घडवून आलोय आणि हाच बदल होणं खूप गरजेचं आहे. मंडळी बघितलंच, एक मोहीम आपल्या आयुष्यात काय बदल करून जाऊ शकते आणि आपल्याला काय शिकवून जाऊ शकते. आणि जे शिकवून जाते ते आपल्या आयुष्यावर मनात आणि डोक्यात राहतच. बरोबर? तुम्ही देखील आमच्या ज्या काही मोहिमा आहेत त्यातून देखील काही ना काही गोष्टी शिका आणि आपल्या बरोबरचे जे मेंबर्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, आपले जे मित्रपरिवार असतील आणि येणारी आपली पुढची पिढी असेल त्यांना सांगण्याचं काम आणि कर्तव्य हे आपलं आहे. आजची मोहीम तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप छानरित्या फत्ते केलेली आहे. पण शेवटी काय ही काय होती मोहीम म्हटलं की काय आलं? निकाल. सांगायचा निकाल. हो हो. विजेता गट या संघातील नावं आहेत हेतल, स्नेहा, संस्कृती आणि तुम्हाला एवढं सांगतो, त्याला पराभूत असं समजू नका. काही लिटरचा फरक होता. सगळ्यात आधी आपण विजेता संघाला ट्रॉफी देऊयात. कॉफी बोलला तुम्ही? कॉफी. मला ऍक्च्युली एक बोलायचं होतं. तुम्ही जे आम्हाला एवढ्या गोड गोड मोहिमांमधून हे जे चान्स देत आहेत लोकांना हेल्प करायचे, ते आम्ही कधीच विचार नव्हता केला की ह्या वयात एवढी त्यांची मदत पण करू, हे कधीच वाटलं नव्हतं. तो आनंद जो तुम्ही आम्हाला देताय ना त्या एंडवाला, तो अनमोल आहे, तो त्याची मॅच नाही आहे. तर मला तुमच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद बोलायचं आहे. आता वळूया सजेकडे. दादा पण सजा फक्त आम्ही तिघांना द्या रसिकाला. नाही मी तिने एवढं पायचं हे करून पण खूप चांगलं आज काम केलेलं आहे. चला तुमची सजा ही आहे, विजेत्या संघाला पोट भरेपर्यंत पाणी प्यायला द्यायचंय. चालेल पण तुम्ही पाणी प्यायचं नाही. ठीक आहे? ठीक आहे. सगळ्यांनी म्हणा पाणी पाणी दार उघड. दार उघडलं आणि त्याच्या मागे मी बघते काय रमशा पाणीपुरी सेंटर. माझ्या आतलं एकदम असं झालं की शॉकच बसले. काय होतंय? रमशा पाणीपुरी सेंटर माझ्या समोर आहे आणि मी ते पाणी नाही पिऊ शकत. पाणीपुरी आणि माझं नातं खूप गहरा आहे. माझा जो ग्रुप होता, आम्ही 4 जणी पाणीपुरी फॅन्स आहोत. खूप मोठी सजा
आहे, खूप जास्तच मोठी सजा आहे. दादा ते म्हणतात ना, हात को आया पर मुना लगा. सही बात आहे, एक्झॅक्टली. दादा पण आम्ही पण खूप तुम्ही वास घ्या. हा ना यार, आम्ही पण वास घ्या. ही सजा आहे, मजेशीर असली तरी ही सजा आहे. अरे यार, आम्ही आपले अश्रूंनी पाणी भरून. तुम्हाला थोडे अजून कष्ट घ्यावे लागणार आहेत. काय कष्ट असतील ते त्यांना आम्ही बनवून तुमच्या स्वतःच्या हाताने बनवायचंय आणि त्यांना खाऊ घालायचंय. स्मेल घेत होती आणि मग तोंडात टाकत होती. उद्या पण मोहीम करायची, काळजी घे, जास्त खाऊ नकोस, त्रास होणार, खूप त्रास होईल पोटाला. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त पाणीपुरी आम्ही चौघींनाच आवडते आणि त्यांना कोणालाहीच पाणीपुरी एवढी आवडत नाही. गोडवाले तिथे खूप गोड होते. आता आपण वळूया पुढच्या टप्प्याकडे, जो टप्पा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते म्हणजे मतदान. आणि आजचं मतदान हे तुम्हाला तिकडे जाऊन करायचं नाहीये, तर आजचं मतदान एक खुलं मतदान असणार आहे. चल रसिका, तुझ्या बाजूनच सुरुवात करूया. ज्या मुलीचं नाव मी आज घेणार आहे, मला फक्त एकच कारण आहे आणि ते आहे की तिने आत्तापर्यंत थोडं अजून मोहिमेला सिरियसली घ्यायला पाहिजे होतं आणि अजून स्वतःला प्रूफ केलं पाहिजे होतं व्यवस्थित, पण ती करू नाही शकली. किंवा ती जरी प्रयत्न केलाय तरी इतरपेक्षा तिचं थोडं कमी पडलंय आणि मला असं वाटते ससा आहे ती. सुरुवातीपासून आतापर्यंत मला वाटतं सगळ्यांनीच खूप चांगलं केलंय, पण मोहिमेत कुठेतरी ती व्यक्ती थोडीशी मागे राहिली आहे. तिने खूप प्रयत्नसुद्धा केलं, तर काही असं पर्सनल नाही आहे, पण त्यामुळे मी श्रेजाचं नाव घेणार. कॉम्पिटिशन वाईज मी आत्ता एकीला बघत आहे, ती आहे हेतल. आणि तिचा जो परफॉर्मन्स आहे, जो लोवरून एकदम परफेक्ट गेला आहे, तर मला कुठे ना कुठे आता ती कॉम्पिटिटर वाटत आहे, म्हणून हेतल. दादा मी हेतलचं नाव घेते, कारण की तिच्याकडे बल आणि बुद्धी दोन्ही आहेत आणि ती खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे. आपल्याला वीक कॉम्पिटिटर्सच्या बद्दल सोडून तर आपल्याला स्ट्रॉंग कॉम्पिटिटर्सवरती फोकस करायला पाहिजे. आणि ते खरंच आता हेतल आणि स्नेहा दोघं प्रूव्ह करतायत की ते या कॉम्पिटिशनमध्ये खूप स्ट्रॉंग आहेत, मेंटली फिजिकली सगळ्यांमध्ये. तर म्हणून मी हेतलचं नाव घेणार. तिच्या तोंडावर कंट्रोल नाही आहे, कधी कधी ती काय पण बोलते आणि समोरच्या माणसाला हर्ट होते, नाही हर्ट होते, तिला नाही कळत आहे, म्हणून मी तुझं नाव घेते. तर आता मी पण संस्कृतीचं नाव घेणार, कारण की तिने खूप अपमान केला माझा आणि मला असं वाटतं की ती मोहिमेमध्ये अजून परफॉर्म करू शकते स्ट्रॉंग, पण ती नाही करत आहे. मला रिझन नाही माहीत त्याच्याबद्दल, तर त्याच्यामुळे संस्कृती. मी नाव घेणार आहे संस्कृतीचं. आता मी तुम्हाला खरं कारण सांगते, ते नाव पुढे काय येत आहे जास्त. तिच्यावरती म्हणजे ट्रस्ट करता येत नाही. आता तिच्या एवढ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, पण तिच्यावरती कोणी अजून ट्रस्ट केलं नाही आहे. खूप असं चेहऱ्यावरती एक, मनात एक असं मला वाटतं आणि मला स्वतःला ट्रस्ट नाही करता आलं तिच्यावरती. एकदा तर माझं आणि अंकिताचं पण आम्ही सॉल्व्ह केलं, आम्ही फ्रेंड झालो, आम्ही आता चांगले बोलतो, पण संस्कृतीसोबत तसं झालं नाही. आमचं भांडणही झालं नाही, तरी झालं नाही आहे. ठीक आहे, चला तुमची मतं तुम्ही मांडलीत. तुमची मतं गावकऱ्यांपर्यंत पोचणार, महाराष्ट्रापर्यंत पोचणार आणि गावकरी निर्णय घेतील. जे एकमत होईल त्यावरून निर्णय ठरवून येतील. ठीक आहे, चला.
रात्री 11 वाजता. आजच्या वोट आउटच्या बद्दल थोडंसं मन मोकळं करायचं आहे. आय थिंक आजचा वोट आउट खूप पर्सनल होता माझ्यासाठी आणि त्याच्यात ना श्रेजा आणि रसिकाचे वोट होते ते मला खरंच मनाला खूप लागून घेतलेत. कारण की हे दोघं जण घरातले असे लोक आहेत जे खूप खरे आहेत, पण मला नाही वाटत की त्यांनी आज जे केलं ते त्यांच्या खरेपणाने केलं. कारण की मी जेवढ्या मोहिमेत मेहनत घेतली आहे ते मला माहिती आहे आणि मी माझं सगळ्याच गोष्टीत 110% दिलं आहे. खरंच जेवढी मी प्रयत्न करते त्याचा कोणालाच काही दिसत